नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीने किमती जाहीर केलेल्या आहेत. याच्यामध्ये आता एल-आय-जी आणि ई-डब्ल्यू-एसमध्ये ज्या किमती जाहीर झालेल्या आहेत, आता तुम्हाला बुकिंगची विंडो ओपन होईल. बुकिंगची विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे चॉईस द्यायचे आहे. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 5 अशा 3 फेऱ्या होणार आहेत. तर या 3 फेऱ्यामध्ये तुम्हाला ई-डब्ल्यू-एस टाइपची एल-आय-जीचा व्हिडिओ मी नंतर बनवेल. पहिले सर्वप्रथम ई-डब्ल्यू-एस टाइपमध्ये जे तुम्हाला 5 लोकेशन द्यायचे म्हणजे तुम्हाला 5 चॉईस सिलेक्ट करायच्या पहिल्या फेरीमध्ये. ते 5 लोकेशन कोणते? जे पहिले एकदम 5 टाइपचे जे एकदम मार्केट व्हॅल्यू असलेले माझ्या मते जे रेडी रेकनर दर आहेत, जे नवी मुंबईमध्ये मार्केट व्हॅल्यू प्रायव्हेट बिल्डरचे घरांचे दर किती आणि सिडकोने जाहीर केलेले घरांचे दर किती, याच्यामध्ये नुसार मी ई-डब्ल्यू-एसचे 5 लोकेशन काढलेले आहेत. तर सर्वप्रथम सर्वात पहिले जे लोकेशन आहे ते सांगण्याच्या पहिले मी तुम्हाला जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. सर्वात पहिले जे ई-डब्ल्यू-एसमध्ये जे सर्वात टॉपचं लोकेशन सांगितण्यात आले ते खारघर बस डेपो सेक्टर 14. बघा, येथे 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि या घराची किंमत ही 48 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. या घराच्या म्हणजे हे जे फ्लॅट आहे, जे लोकेशन आहेत, हे एकदम प्राईम लोकेशन आहे. कारण की ते जे डी-मार्ट आहे, जे नवी मुंबई मेट्रोमधील जे खारघर जे मेट्रो स्टेशन आहे, नंतर नवी मुंबईचा जो स्टॉप आहे बसचा, जे खारघर रेल्वे स्टेशनपासून तर जी या लोकेशनपर्यंत येते ती 43 नंबरची बस, ही या लोकेशनच्या एक्झॅक्ट जवळच आहे. असे हे अमेनिटीज इथे आहे. पण ही घरे खूप महाग आहे असे काही जणांच्या कमेंट आलेल्या आहेत. बघा, हे सर्वात टॉप लोकेशन आहे ई-डब्ल्यू-एसमध्ये. त्यानंतर येते नंबर 2चं कळंबोली बस डेपो. बघा, मुंबई-पुणे हायवेला लागूनच वॉकिंग 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती असलेले कळंबोली बस डेपो इथे सेक्टर 17 मध्ये 1360 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि या घरांची किंमत ही 41 लाख रुपये सांगण्यात आलेली आहे. बघा, 41 लाख रुपये हे टॉप 2चं लोकेशन आहे ई-डब्ल्यू-एसमध्ये. इथे 1360 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानंतर टॉप 3चं लोकेशन आहे तळोजा सेक्टर 28. कारण की इथे 322 चौरस फुटांची घरे आहे. ई-डब्ल्यू-एसमध्ये जेही घरे त्यांनी सांगण्यात आलेली आहे, हे सर्व घरे हे 322 चौरस फुटांचीच आहे. इथे 2185 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि इथे घरांची किमती हे 25 लाख रुपये आहे. बघा, 25 लाख रुपये ही किंमत खूप कमी आहे. कारण की मागील वर्षी जे 2023 मध्ये ज्या घरांची लॉटरी निघाली, सेक्टर 34-36 तळोजा फेज 2 मध्ये, त्या घरांच्या किमती ही एल-आय-जीमध्ये 34 लाख रुपये होती आणि ई-डब्ल्यू-एसमध्ये घरांच्या किमती ही 28 लाख रुपये होती. आणि ह्या 2024 मध्ये ज्या घरांच्या किमती निघालेल्या तळोजा सेक्टर 28 मध्ये ही 25 लाख रुपये आहे आणि याच्यावरती म्हणजे या घरांमध्ये सुद्धा 2.5 लाख रुपयांची सबसिडी देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला हे घर जवळपास 23 लाख, 22-23 लाख रुपयांमध्येच पडणार आहे. त्यामुळे हे घर खूप स्वस्त आहे. त्यानंतर तळोजा सेक्टर 39, हे नावडे फाट्याला लागूनच असलेला हा प्रोजेक्ट आहे. येथे 7,500 घरं देण्यात आलेली आहे आणि या घरांची किंमत ही 26 लाख रुपये आहे. म्हणजे येथे सुद्धा जर तुम्ही सबसिडी जर कमी केली 2.5 लाख रुपये, तर या घरांची किंमत ही 23 लाख, 24 लाखच्या दरम्यानच होईल. म्हणजे बघा, 7,500 घरामध्ये ई-डब्ल्यू-एसमध्ये जर तुम्हाला जर घर हवं असेल, तर एवढं कमी स्वस्तामध्ये नवी मुंबईमध्ये कुठेच तुम्हाला घर मिळणार नाही. म्हणजे तळोजा सेक्टर 39 आणि इथे घरांच्या किमती ह्या लॉटरीमध्ये सर्वात जास्त देण्यात आलेल्या आहे. एका ठिकाणी 7,500 घरं देण्यात आलेली आहे. तुम्हाला मी या तळोजा सेक्टर 39च्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. याच्यामध्ये सर्व तुम्ही जे लोकेशन आहे, ते लोकेशन कसे आहेत, फ्लॅट कसे आहेत, ते इमारती कशा आहेत, याची तुम्हाला माहिती मिळेल. त्यानंतर 4 नंबर तळोजा 4 नंबरचं लोकेशन झालं. आता 5 नंबरमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो बामणडोंगरी. बामणडोंगरी हिला सुद्धा 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि 31 लाख रुपये किंमत देण्यात आलेली आहे. काहींचे म्हणणे आहे की या घराच्या किमती खूप महाग आहेत. बघा, सिडकोने आता हे ज्या किमती हे जाहीर केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बदल होईल की नाही होईल, कमी होणार की नाही होणार, हे तर आपल्याला अजून काही सांगता येत नाही. कारण की किमती कमी होणार असं कुठे नोटिफिकेशन अजून आलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला जी सध्या लोकेशन, जी किंमत ठरवलेली आहे, सिडकोने जे नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याच नोटिफिकेशनद्वारे आपल्याला मी तुम्हाला माहिती देतो. त्यानंतर आता तुम्हाला सांगू इच्छितो की टॉप 6 लोकेशन खारकोपर 2A आणि खारकोपर 2B.
बघा, इथे 322 चौरस फुटांचीच घरे आहे आणि 288 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि घरांच्या किमतीसुद्धा 38 लाख रुपये देण्यात आलेली आहे. बघा, ई-डब्ल्यू-एसमध्ये हे जे मी तुम्हाला सांगण्यात आलेले आहे, हे नवी मुंबईमध्ये जे जे 5 टाइपचे जे ई-डब्ल्यू-एसमध्ये जी घरे आहेत, जे टॉप लोकेशन आहेत, त्या लोकेशन वाईज मी तुम्हाला ही माहिती देण्यात आलेली आहे. बघा, सर्वात स्वस्त जर घर म्हटलं, बघा मी हे तुम्हाला टॉपचे लोकेशन सांगितले. खारघर बस डेपो हे ई-डब्ल्यू-एसमध्ये सर्वात टॉप लोकेशन आहे. कळंबोली 2 नंबरला आहे. तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 39, 3 आणि 4 नंबरला आहे आणि बामणडोंगरी 5 नंबरला आहे. बघा, तुम्हाला आता बुकिंग विंडो ओपन होणार आहे. बुकिंग विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे एका फेरीमध्ये 5 लोकेशन तुम्हाला कमीत कमी एंटर करायचे आहे. म्हणजे तिथे तुम्हाला चॉईस करायचे आहे. आता जर तुम्हाला एकाच ठिकाणी जर घर घ्यायचं आहे, एकाच इमारतीमध्ये घ्यायचं आहे किंवा तर तुम्हाला तिथे त्याच इमारतीमधले तुम्हाला 5 लोकेशन द्यायचे आहे. जर समजा तुम्हाला ई-डब्ल्यू-एसमध्ये 5 ठिकाणी जर तुम्ही लोकेशन सिलेक्ट केले, तर त्या लोकेशन वाईजमध्ये तुम्हाला जे समजा उदाहरणार्थ खारघर बस डेपोला एक लोकेशन सिलेक्ट केलं. एक्झाम्पल जे इमारत असेल, जवळपास तिथे जर 10 इमारती असेल, तर कोणत्या इमारतीमध्ये कोणता मजला तुम्हाला तिथे सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर कळंबोली जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल, तर तुम्ही कळंबोली सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तळोजा, तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 39, त्यानंतर बामणडोंगरी लोकेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. खारकोपर 1, खारकोपर 2 असे म्हणजे तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 5 असे लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानुसार मग तुम्हाला जी लॉटरी वाईज जे तुम्हाला जर प्रेफरन्स असेल, तर तुम्हाला तिथे लॉटरी वाईज जर घरे उपलब्ध असतील, तुम्हाला एका ठिकाणी जर जास्त असेल, तर ते लॉटरी वाईज तुम्हाला ते घर मिळणार आहे. माझ्या पसंतीचे सिडको घर म्हणजे तुम्हाला इथे स्वतः घर निवडायचं आहे, की तुम्हाला कोणत्या मजल्यावरती हवं आहे आणि तुम्हाला कोणती लोकेशनमध्ये हवं आहे. मागच्या लॉटरीमध्ये जी घरे निघाली होती, त्या लॉटरीमध्ये ही सिस्टम नव्हती. कारण की आपण फॉर्म भरल्यानंतर बाय डिफॉल्ट सिस्टम थ्रू तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये नंबर लागला तुम्हाला त्या सेक्टरमध्ये आणि त्या ज्या मजल्यावरती नंबर लागला तुम्हाला त्या मजल्यावरती तुम्हाला घर लागत होतं. मी पण सिडकोच्या घरामध्ये राहतो, त्यामुळे मला हा अनुभव आहे. जवळपास 2 ते 3 वर्ष मी सुद्धा फॉर्म भरले. त्यानंतर मला कुठे घर लागलं. तर मागच्या वर्षी जी लॉटरी झाली आहे, त्या मागच्या ज्या 3-4 लॉटऱ्या झाल्या, त्याच्यामध्ये ही सिस्टम नव्हती. पण आता ही नवीन सिस्टम आलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये स्वतःहून इमारत सिलेक्ट करायची आहे आणि स्वतःहून तुम्हाला मजला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार तुम्हाला घर मिळेल. असे ह्या लॉटरीची वैशिष्ट्य आहे. ई-डब्ल्यू-एसमध्ये तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे, तुम्हाला मी साइडला बघा, जे लोकेशन वाईज जे चॉईस तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही तुम्ही माझ्या परीने हा अनुभव आहे. कारण की नवी मुंबईमध्ये जे मार्केट व्हॅल्यू, रेडी रेकनर दर, जे प्रायव्हेट खाजगी बिल्डरचे दर आहेत, त्याच्यानुसार जे घरांच्या किमती आहेत, ते तर नाही सांगू शकत आपण इथे. पण जे सिडकोने जे जाहीर केलेल्या किमती आहेत, त्याच्यानुसार मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील, माझ्याच्याने जर काही चुकी झाली असेल, ते पण सांगा. तुम्हाला ते त्याच्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर दिल्या जातील. व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.